हे बघा, मी सुद्धा तुमच्यातलाच एक आहे. ह्या कंपनीची सगळी रिस्पॉन्सिबिलिटी आता माझ्यावर आहे. प्लीज मला समजून घ्या. एक काम करूया, या आठवड्यात सगळी कामं प्रत्येकाने नीट वाटून घेऊया. तन्वी, तू भोसलेंच्या प्रोजेक्ट बद्दल सगळं नीट समजून त्याचे पॉइंटर्स काढ. वैभव, तुला त्यावरून प्रेझेंटेशन करावं लागेल. हो सर. सो पुढच्या प्रत्येक मीटिंगला तुला प्रेझेंट राहावं लागेल. ओके? आपण सगळ्यांनी एकत्र मिळून काम करूयात. कळलं? येस. गुड. लागा कामाला. आदित्य, घे पाणी घे. खूप बोललास ना, दमला असशील. किती टेन्शन घेतलंयस तू. जरा रिलॅक्स हो ना. चल, मी तुला छान हेड मसाज देते. नाही, नकोय. बरं, मग मी तुला खायला काहीतरी छान ऑर्डर करू का? यू विल फील गुड. मला नकोय काही खायला मधुरा, प्लीज. तू तुझं काम संपव बस. कळतंय मला हे सगळं का होतंय ते. तुला मीराताईची आठवण येते ना? तू असं काय करते? एक घास ते खाऊन घे. आ गुड गर्ल. उचलू का फोन? नाही, नको. संपलंय सगळं आता. आता काय बोलू मी आदित्यशी? अजून एक घास. अगं असं काय करतेस तू? गीताताई, तुम्ही जरा भरवा आईला. आदित्य, प्लीज फोन नको करत जाऊस. हॅलो 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 मीरा, प्लीज फोन कट करू नकोस. एकदा माझं ऐकून घे. मला तुझ्याशी खूप महत्वाचं बोलायचं आहे. बोल बोल पटकन. मीरा, मीरा, माझं कामात अजिबात लक्ष लागत नाही. खूप टेन्शन आलंय मला. मीरा, ही जबाबदारी मी पेलू शकेन की नाही तेही कळत नाहीये मला. असं का करतोस आदित्य? तुलाही करावंच लागेल. आपल्याकडे दुसरा पर्याय नाहीये. हो हो, मला कळतंय, पण माझ्याकडून नाही होते मीरा. आज ऑफिसमध्ये माझी खूप चिडचिड झाली. तर मधुरा मला म्हणाली की तू मीराताईमुळे असं वागतोस. आणि मलाही तसंच वाटतंय. मीरा, मीरा, सतत तू डोळ्यासमोर येत राहतेस. सतत तुझी आठवण येते. तुझा सॉरी सॉरी, हे बघ, मला तुला अजिबात त्रास द्यायचा नाही. पण मी काय करू? तू जर माझ्या आयुष्यातून निघून गेलीस तर मी काय करणार आहे सांग ना. काय होणार आहे माझं? तुला यातून बाहेर पडावं लागेल आदित्य. मीरा, तुझ्यासोबत पण असंच होतंय ना? बोल ना. नाही आदित्य,
मी अगदी मजेत आहे, व्यवस्थित आहे. हो खरंच मीरा, तू मुद्दाम मी तुला विसरून जावं म्हणून असं सगळं खोटं बोलतेस ना? तुलाही त्रास होतोय ना मीरा? मीरा मग तू ये ना परत माझ्याकडे. हे बघा मीरा, अरे वा, झालं जेवण? व्हेरी गुड. गीता ताई, तुम्ही औषध आणा बघू. आता दुर्वा औषध घेणार आहे, हो ना? काय बघतेस ग? फेवरेट कार्टून आहे? अरे वा, बाजूला हो ना, मला टीव्ही दिसत नाहीये. सॉरी सॉरी सॉरी, पण काय करणार, तुला औषधं तर घ्यावीच लागतील ना. आधी औषधं घे, मग टीव्ही बघ. काय हो गीता ताई, उगाच तुम्ही त्रास देत असता तिला. काय केलं मी ताई आता? तिथे शहाण्यासारखी वागते. तिथून औषधं सुद्धा घेणार आहे बघा. आपल्या घरातली परिराणी आहे ना ती, सगळं ऐकते सगळ्यांचा. पूर्वा, मी ऐकलं तुला गोष्टी ऐकायला आवडतात. तुला राजकुमारीची गोष्ट आवडते? राजकुमारी कशी युद्ध करते, तिला ते युद्ध करण्यासाठी ताकद कुठून मिळते? या औषधांमधून. त्यामुळे तुला पण औषधं घ्यावी लागणार. चल औषधं घे बघू. काय चाललंय तुझं? बाजूला हो, मला टीव्ही बघू दे. नाही, आधी औषधं मग टीव्ही. घे बघू. ए, मी नाही घेणार ती घाणेरडी औषधं. गीता ताई, मी तर एका मुलीशी कट्टी आहे बाबा. का? असं रागाने बघितल्याचा माझ्यावर काहीही परिणाम होणार नाही. आधी औषध मग टीव्ही. काय सांगितलं मी? तुला कळत नाहीये का? माझ्याशी असं वागायला कोण आहेस तू माझी? गीता मावशी सोबत आलेली एक दुसरी बाई आहेस तू. तसंच राहा. परत तसं वागलीस ना तर याद राख. मीरा ताई, ताई जाऊ द्या. दुर्वाचं बोलणं मनाला लावून घेऊ नका. ती तरी काय करणार? कोणाशी कसं बोलायचं हे कोणी शिकवलंच नाहीये हो तिला. या घरात सगळे असेच आहेत. नाही म्हणजे कोणी कोणाचं ऐकत नाही. सगळेजण आपल्या मर्जीचे राजे आहेत. कळतंय ते मला, बघतेच आहे मी. ताई थोडं बोलायचं होतं. काल नेमकं काय झालं ते मला नाही माहित, पण जे काही झालं ते खूप वाईट झालं. तुम्ही इतक्या घाईत लग्न करायला नको होतं असं मला वाटतं. तुमचा निर्णय चुकलाय. बऱ्याच वर्षापासून मी इथे काम करते. मला माहिती येत नाही इथली लोक ती नाही बदलणार. तुमच्याकडे अजूनही वेळ आहे. तुम्ही इथून निघून जा. ह्या लोकांसाठी तुम्ही तुमचं आयुष्य नका वाया घालू. मला मनापासून हे तन्वी 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 ऐक ना. हे बघ, मला सांग हे कसं वाटतंय? छान आहे. गुड ना? नाही नाही, थांब जरा बेटर ऑप्शन्स मिळत आहेत का बघते. तन्वी चेक दिस. हे बघ. हो ग, घे काय घ्यायचं ते. नाही थांब, काहीतरी अजून बेटर मिळत आहे का बघते. तन्वी तन्वी तन्वी, हे फायनल. हे बघ, हे फायनल आहे. कसं वाटतंय? यार मधुरा, काय चाललंय तुझं? काय करत बसली आहे? दिलेलं काम पूर्ण झालंय का? ते रोजच आहे ग. काम काय कुठे पळून जात आहे का? ते होत राहील. पण हा सेल रोज नसणार ना, त्यामुळे मला जे हवं ते आत्ताच घेता येईल. मधुरा वेळ बघ.
ऑफिसमधले ऑलमोस्ट सगळे घरी गेलेत, आपणच दोघी राहिलोय. आणि हे काम जर आज पूर्ण झालं नाही ना, आदित्य पुन्हा आरडाओरडा करेल. तन्वी, आदित्याची चिडचिड होण्याचं कारण काम नाहीये, मीराताई आहे. व्हॉट? मीराताईचा काय संबंध आता? तिचं लग्न झालंय ना, मग त्यावरनं चिडचिड करायचं काय कारण आहे? तन्वी, तुला कळत कसं नाहीये हा? अगं ताईचं लग्न दुसऱ्या कोणाशी तरी झालंय आणि आदित्य मीराताईला विसरू शकत नाहीये, म्हणून त्याचा तो राग तो असा आपल्यावर काढत असतो. पण ना, आदित्यच्या या अशा वागण्याने ऑफिसचं वातावरण बिघडतंय. त्याला लवकरात लवकर ओव्हरकम व्हायला पाहिजे यातनं. तू म्हणते ते बरोबर आहे. म्हणजे मीराताई जर खुश असेल तर हा तिला विसरेल, आणि ती जर खुश नसेल तर याला त्रास होईल, आणि आदित्यला त्रास झालेला मला चालेल. बट लेट्स चेक. म्हणजे नथिंग. यू कंटिन्यू डार्लिंग. ऐक ना, कुठे निघालीयस? तू काय करणार आहेस मधुरा? मीराताई कशी आहे ते चेक करते. वेट अँड वॉच. मे आय कम इन सर? विचारतेस काय? ये ना. नाही सॉरी, मी तुम्हाला डिस्टर्ब तर करत नाहीये ना सर? आज एकदम सर वगैरे म्हणते. मग बरोबर आहे ना, आता तुम्ही आमचे बॉस झालात तर तुमचा रिस्पेक्ट तर. ते जाऊ दे, काम काय ते बोल. सॉरी, पण मला उद्या ऑफिसला यायला जरा उशीर होणार आहे. ओके, मी आज जे काम दिलंय ते पूर्ण झालंय? नाही अजून, त्यालाही वेळ लागतोय. मग उद्या कशी काय उशिरा येऊ शकतेस मधुरा? मला कळतंय, पण उद्या आमच्या फॅमिलीचं एक खूप महत्वाचं काम आहे आणि मला त्याच्यासाठी वेळ द्यावा लागणार. फॅमिलीचं? हो, मी तुम्हाला काहीच सांगितलं नाहीये ना अजून सर. काय आहे, आमच्या बाजूला एक आदित्य नावाचा मुलगा राहतो. आपल्या ऑफिसमध्येच आहे तो काम करायला. तर त्यालाही उद्या उशीर होईल हा यायला ऑफिसला. मला का उशीर होणार आहे? हे बघ, तू उगाच काहीतरी प्लॅनिंग करू नकोस. मी अजिबात उद्या उशिरा येणार नाही ऑफिसला, कळलं? आणि घरी काय आहे? एक्सक्यूज मी सर, थांबा ना जरा. मी तुमच्याबद्दल बोलत नाहीये. आमच्या शेजारी एक आदित्य राहतो, माझा खूप चांगला मित्र आहे, आणि तोही घाबरतो तुम्हाला, म्हणून मी हिम्मत करून तुमची परमिशन घ्यायला आली आहे. काय चाललंय मधुरा? काय बोलतेस तू? ओके ओके, तू चिडू नको ना. उद्या आपल्याला मीराताईकडे जायचंय. काय काय म्हणजे? अरे सहज, म्हणजे ताईला आपल्या सगळ्यांची खूप आठवण येत होती, म्हणून तिने सगळ्यांना आग्रहाने बोलावलंय. सगळ्यांना बोलावलं? नॉट पॉसिबल. हे बघ, तू उगाच काहीतरी कारण काढून माझा वेळ घालवायला इथे आलीस. प्लीज बाहेर जा. हे मी खरं बोलते आदित्य. हे बघ, मला ना सकाळी ताईची खूप आठवण येत होती, म्हणून मी तिला फोन केला, तर ती म्हणाली की तिला सगळ्यांची खूप आठवण येते आणि तुम्ही सगळे या ना मला भेटायला. म्हणून आपण सगळे जातोय आणि तुलाही यायचंय. नाही, मी नाही येणार. मला जमणार नाही. आदित्य, ताईने स्वतःहून सांगितलंय तुला सोबत घेऊन यायला, फक्त तुला यावंच लागेल. निदान ताईने बोलवलंय म्हणून तरी. शी,
एकही साडी धड नाहीये. ही आहे पण ही किती वेळ नेसायची बाई, जुनी झाली की. हा, ही एक बरी आहे पण नाही ग बाई, उसवलीये ग बाई. आणि ही देशमुख बाईंच्या लग्नात मिळालेली साडी, बाई अशा चेंगट ना. हा, एवढी हलकी साडी देतात का लग्नात? काय करायचं, अंगात नाही वळण म्हणे चिमटा घेऊन पळा, अशातली गत झालीये. हा, एक साडी धड नाही, सगळ्या जुन्या झालेल्या आहेत. शी. अरे मौसी, अच्छा दुकान है आपका? हाँ? ये कितने में दी? मतलब एक पे एक फ्री है क्या? खपरे, काय का दुकान, गोडाऊन आहे आम्हाला भंगार मालका. सगळं जुने झाले, सगळं जुन्या झालेत. अगं जुन्या झाल्या आहेत, मग ते गरजू लोकांना देऊन टाक. त्याच मनाने तू दान करशील आणि ते लोक नाव काढतील ग तुझं. दान? वा 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 वा, खिशात नाही दान आण म्हणे मला राजकुमार राव म्हणा. नाही, राजकुमार नाहीये ते, ऍक्च्युली बाजीराव आहे. तेच ते रे. अरे मीरेकडे जायचं जरा व्यवस्थित गेलं पाहिजे ना. मोठी लोक आहेत रे ती, म्हणजे असं लंकेची पार्वती बनून जाण्यात काही अर्थ आहे का? त्यांच्या इब्रतीला शोभेल असे कपडे घातले पाहिजे ना रे आपण. अगं आई, ती मोठी लोक आहेत, आपण आहोत का? गप्पस, तुला काही कळत नाही. आणि ऐक, तू पण जरा व्यवस्थित कपडे घाला, असं येऱ्या गाबळ्यासारखं येऊ नकोस. माझा मुलगा शोभला पाहिजे. तुझा मुलगा हो, म्हणजे नक्की काय करायचं मी एक्झॅक्टली? म्हणजे कसा रुबाबदार, राजबिंडा, चेहऱ्यावर कसं असं पीठ झळकलं पाहिजे माझ्यासारखं. अगं बाई, कसं दिसतो चेहरा माझा, ई, किती ऑइल. देवा, फेशियल करावं लागणार मला. तर त्यांच्याकडे सगळ्यांनी जायचं, म्हणजे टिपटॉप अप टू डेट गेलं पाहिजे नाही का? सगळ्यांची काय गरज आहे, तू आणि मामा जाऊन ये ना. अरे मीराच म्हणाली सगळ्यांनी या म्हणून, म्हणजे तू, मी, बाबा, मधुरा, मामा, आदित्य. आदित्य दादा पण. हो, मीरेने म्हटलंय म्हणे तसं. जाऊ दे, मला फेशियल करू दे बाबा. शी. एक मिनिट आई, तू हे करण्याआधी ना बाबांना एकदा विचार. फेशियल करायला बाबांना कसं त्याबद्दल नाही म्हणत आहे मी. मग हे मीराताईंनी बोलवलंय वगैरे. अरे ती माझ्या डोक्यातली कल्पना नाही रे, मधुराच्या डोक्यातली कल्पना. तिने सांगितलं. चेहरा बघ कसा काय बनलाय माझा. मी फेस पॅक घेऊन येते. काय चाललंय ना काहीच कळत नाही. मीरा म्हणते माझ्याशी बोलू नकोस, आणि मधुरा सांगते की मीराने मला बोलावलं. असं का करत असेल मीरा? खूप आठवण येते तुझी. प्लीज परत ये मीरा. मीरा, मी सगळं सोडून परत आले तुझ्याकडे आदित्य. काय? मी नाही राहू शकत तुझ्याशिवाय आदित्य.
मी तुला विसरण्याचा खूप प्रयत्न केला पण नाही शक्य होते ते. आता मला कोणाचीच पर्वा नाहीये. मी तुझ्याकडे आले कायमची. मी नाही विसरू शकत तुला. सतत खूप आठवण येत होती तुझी. आता मी आले ना, आपण सगळं ठीक करू.